विद्यार्थी मित्रो, आज आपण ऑनलाईन व्यवहार पद्धती याचा अभ्यास करणार आहोत. पारंपरिक खरेदी विक्री आणि ऑनलाईन वस्तूंची खरेदी विक्री यामध्ये फरक काय विचारला जातो तो पुस्तकाचे शेवट दिलेला आहे. तर ऑनलाईन व्यवहार पद्धतीमध्ये प्रामुख्यानं 3 टप्पे किंवा 3 अवस्था आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. 3 स्टेजेस इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. पूर्व खरेदी विक्री पूर्व, की जी वस्तूंच्या जाहिरातीवरती आणि माहितीवरती अवलंबून असते. म्हणजे यामध्ये विक्रेत्याला आपल्या वस्तूबद्दलची माहिती वेगवेगळ्या जाहिरात प्रसार माध्यमांद्वारे किंवा वेबसाईट तयार करून त्यावरती ती सर्व माहिती फोटोज अपलोड करावी लागत असते. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा असतो खरेदी विक्री. यामध्ये वस्तूची किंमतीवर केलेल्या वाटाघाटी असते. प्रत्यक्षात खरेदी विक्री आणि त्याचं शोधन म्हणजे पेमेंट याचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर प्रत्यक्ष त्याचं पेमेंट करणं. जी वस्तू आपण खरेदी केलेली आहे त्याचं पेमेंट किंवा शोधन हे सुद्धा दुसऱ्या टप्प्यावरती होत असतं. म्हणजे पहिलं पूर्व खरेदी विक्री म्हणजे जाहिरातीवरती प्रामुख्याने तिथे भर दिलेला असतो. त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी विक्री म्हणजे वस्तूची निवड करून त्याचं सबमिट करून म्हणजे ऑर्डर आपली जी आहे ती सबमिट करणं, त्याचं पेमेंट करणं म्हणजे शोधन करणं असतं. आणि तिसरा टप्पा असतो वस्तू पोहोचण्याची अवस्था, डिलिव्हरी ऑफ द गुड्स. खरेदी विक्री व्यवहार पूर्ण केल्यानंतर ती वस्तू प्रत्यक्ष ग्राहकाच्या घरपोच करणं, होम डिलिव्हरी. अशा प्रकारे 3 टप्पे त्याच्यामध्ये असतात. आता या ठिकाणी ऑनलाईन व्यवहाराच्या अवस्थेमध्ये तर प्रामुख्यानं ऑनलाईन म्हटल्यानंतर इथं इंटरनेट हा शब्द माहितीच आहे. ऑनलाईन याचा अर्थ इंटरनेटशी जोडला गेलेला आहे. ऑनलाईन व्यवहार हा नेहमी इंटरनेटच्या साहाय्याने केला असतं. तर योग्य इंटरनेटच्या जोडणीशिवाय मग तो कॉम्प्युटर संगणकामार्फत असेल किंवा स्मार्टफोन मार्फत असेल, इंटरनेट योग्य जोडणी जर असेल तरच हे व्यवहार त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात. इंटरनेट जर नसेल, नेट नसेल तर आपल्याला ऑनलाईन कुठला व्यवहार पूर्ण करता येत नाही. तेव्हा जेव्हा वस्तूंची खरेदी आहे किंवा विक्री इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते, जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमातून किंवा सहाय्याने केली जाते तर त्याला ऑनलाईन व्यवहार असं म्हटलं असतं. तर त्याला ऑनलाईन व्यवहार घडून येत असतो. त्या ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वस्तू वा सेवांची खरेदी करतात आणि तेव्हा ते पैसेसुद्धा म्हणजे ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहे त्या पैशाचं, त्या वस्तूची किंमत जी आहे ते पैसेसुद्धा ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करत असतात. त्यामध्ये सर्वसामान्यपणे ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया हे 3 ते 4 टप्प्यामध्ये दिलेली आहे. याच्यावर तसं 5 मार्काला टीप येऊ शकते. ऑनलाईन व्यवहार ही प्रक्रिया. तर पहिला टप्पा असतो की नोंदणी करणं किंवा रजिस्ट्रेशन करणं. ऑनलाईन व्यवहारासाठी नोंदणी करणं आवश्यक असतं. ज्या व्यक्तीला ऑनलाईन व्यवहार करण्याची इच्छा असते त्या व्यक्तीने ऑनलाईन विक्रेत्याकडे नोंदणी अर्ज भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. की जी माहिती आपण तिथं फॉर्ममध्ये भरलेली आहे ती माहिती सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं त्या नोंदणी झालेल्या खात्यासाठी पासवर्ड दिला जात असतो. पासवर्ड गुप्त शब्दाला म्हणतो, पासवर्ड दिला जात असतो. आणि शॉपिंग कार्डची माहिती देणं आवश्यक असतं. आणि ही सर्व माहिती आपण जी दिलेली असते त्या सुरक्षिततेच्या कारणासाठी इंटरनेट अकाउंट आणि शॉपिंग कार्ट, आपलं इंटरनेट अकाउंट आणि शॉपिंग कार्ट या दोन्हींना पासवर्ड देऊन आपली सर्व माहिती सुरक्षितपणे गुप्त ठेवलं जात असते. म्हणजे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपण कुठल्याही त्या संस्थेकडून वस्तूंची खरेदी करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक लॉग इन आय डी त्या ठिकाणी दिला असतो. ग्राहकाला जेव्हा आपण अकाउंट ओपन करतो तेव्हा आपला ईमेल आय डी, नाव, पत्ता हा सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागत असते. सर्व संकेतस्थळावरती सुरक्षित राहत असते किंवा जतन करून ठेवलेलं असतं. आणि आपण मगाशी म्हटलं तसं की सुरक्षेच्या कारणास्तव खरेदीदाराचं खातं आणि त्याचं शॉपिंग कार्ट हे ऑनलाईन दुकानात ब्राउझिंग करताना आपण काय केलं याची नोंद त्या ठिकाणी ठेवत असतो. म्हणजे पहिला नोंदणी टप्पा पहिला महत्त्वाचा आहे. पण नोंदणी केल्यानंतर मालाची मागणी नोंदवणे, प्लेसिंग ऑफ एन ऑर्डर. आपल्याला ज्या वस्तूंची खरेदी करायची आहे
त्या वस्तू आपण निवडाव्या लागतात आणि शॉपिंग कार्टमध्ये टाकाव्या लागतात. ऑनलाईन खरेदीदार शॉपिंग कार्टमध्ये वस्तूंना निवडतो आणि टाकतो. ऑनलाईन दुकानावर खरेदीदारांनी कुठल्या वस्तू निवडलेल्या आहेत आणि शॉपिंग कार्टमध्ये टाकलेल्या आहेत याची नोंद शॉपिंग कार्ड ठेवतं. आणि खरेदीवर निवडलेल्या वस्तूंना जेव्हा आपण नक्की करतो, कन्फर्म करतो, सबमिट करतो, ज्या वस्तू आपण निवडल्या त्या सबमिट करतो, सिलेक्ट किंवा कन्फर्म करतो, सिलेक्ट करतो किंवा सबमिट. आणि यानंतर मग तिसरा पर्याय त्या ठिकाणी लगेच येतो, पेमेंट पर्याय. पेमेंटचा पर्याय येतो. तुम्ही पेमेंट कसं करणार? शोधनाचा पर्याय निवडावा लागत असतो. तर तिसरा टप्पा त्या ठिकाणी येतो पेमेंट किंवा शोधन. जी वस्तू आपण खरेदी केली त्याची किंमत त्या ठिकाणी येते आणि हाऊ टू पे त्याचा पर्याय त्या ठिकाणी येत असतात. तुम्ही कसे पैसे देणार? तर पैसे देण्याच्या पद्धती 3-4 पद्धती त्या ठिकाणी मला सांगता येतात. 4 ते 5 पद्धती. आता सर्वात सुरक्षित आणि बऱ्याच प्रमाणामध्ये वापरली जाणारी पद्धत आहे कॅश ऑन डिलिव्हरी, COD. आणि यामध्ये आपण फक्त मागणी नोंदवतो, जे काही किंमत असेल ती किंमत आपल्याला कळते, पण हे पैसे आपण कधी देणार? कॅश ऑन डिलिव्हरी. ज्यावेळी ग्राहकाला प्रत्यक्ष माल घरपोच मिळतो, ज्यावेळी ते पार्सल त्याला मिळतं आणि ते पार्सल मिळाल्यानंतर आपण त्या सेल्स बॉयज असतो, डिलिव्हरी बॉयज असतात, त्या डिलिव्हरी बॉयला पैसे दिल्यानंतर तो आपणाला ते पार्सल त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारे ऑनलाईन पैशाची फसवणूक होण्याची शक्यता नसते. कॅश ऑन डिलिव्हरी तर आपल्याला ताबडतोब पैसे भरावे लागत नाही. ज्यावेळी आपल्याला माल आल्यानंतर पैसे त्या ठिकाणी भरावे लागत असतात. त्यानंतर दुसरं आहे चेक. जेवढं पेमेंट करायचं आहे तेवढ्या रकमेचा चेक खरेदीदार त्या विक्रेत्याला पाठवतो आणि विक्रेता ज्यावेळी ग्राहकाकडून चेक जमा करतो, विक्रेत्याला त्या चेकमधून ज्यावेळी पैसे मिळतात आणि ते चेकचे पैसे मिळाल्यानंतरच विक्रेता मालाची पोच करतो चेकद्वारे. शक्यतो आता चेकचा वापर कमीत कमी केला जात असतो. एकतर कॅश ऑन डिलिव्हरी असेल किंवा पुढचं नेट बँकिंग आहे, अकाउंट ट्रान्सफर. नेट बँकिंगचा वापर जास्त केला जात असतो. इंटरनेटद्वारे पैसे वळते करण्याची एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. इलेक्ट्रॉनिक पेमेंट इथं बघा, त्याच्यामध्ये आपण शोधन तर आपण दिलेलं आहे. वस्तू पोचल्यानंतर म्हटलेलं आहे धनादेश आहे, नेट बँकिंग आहे. नेट बँकिंग हस्तांतरण या प्रकारामध्ये शोधनाची रक्कम खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरित केली जाते. विक्रेत्याला शोधन म्हणजे पैसे प्राप्त झाल्यानंतर विक्रेता त्या संबंधित वस्तू खरेदीदाराकडे पाठवतो. त्यामुळे इंटरनेटद्वारे निधी हस्तांतरित करण्याची ही एक इलेक्ट्रॉनिक सुविधा आहे. नेट बँकिंग त्याला म्हणतो. खरेदीदार ऑनलाईन विक्रेत्याच्या खात्यात ठरवलेली रक्कम हस्तांतरित करतो आणि विक्रेत्याला ती रक्कम त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर विक्रेता खरेदीदाराला माल पोच करत असतो. त्यानंतर पुढचं आहे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड. आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हा प्लॅस्टिक मनी आहे, प्लॅस्टिक पैसा. ग्राहकाला कार्ड दिला असतं, ज्यावेळी तो अकाउंट ओपन करतो त्यावेळी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असतं. त्या कार्डचा नंबर आहे, CVV नंबर आहे, हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला टाकावं लागतं. पेमेंटचा ज्यावेळी ऑप्शन येतो त्यावेळी खरेदीदार काय करतो की आपल्याला ते काय डेबिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे त्याचा नंबर टाकतो, CVV नंबर टाकतो आणि त्याद्वारे जे पेमेंट केलं जात असतं. आणि इथंसुद्धा ज्यावेळी विक्रेत्याला त्या क्रेडिट कार्डद्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे जमा होतात, म्हणजे ग्राहकाच्या खात्यातून ते वजा होतात आणि विक्रेत्याच्या खात्यामध्ये जमा होतात. आता डेबिट कार्ड असेल तर असं आहे, क्रेडिट कार्डमध्ये आपण पाहिलेलं बँकिंग जे कार्य पाहिली त्यावेळी आपण पाहिलेलं आहे. याचं काही इथे आपण परत स्पष्टीकरण देत नाही. डेबिट कार्ड असेल तर ग्राहकाच्या खात्यातून पैसे कमी होतात, विक्रेत्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतात. क्रेडिट कार्ड जर असेल तर तिथे काय आता ग्राहकाच्या खात्यातून पैसे जात नाहीत, पण बँकेकडून नंतर ॲडव्हाइस येतो आणि त्याप्रमाणे त्या खरेदीदाराला म्हणजे आपण जी वस्तू खरेदी करतो स्वतःला आपण काय करावं लागतं, बँकेमध्ये जाऊन तेवढे पैसे त्या ठिकाणी नंतर भरावे लागत असतात. उधारी त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड म्हटलेलं. ठीक आहे. आता प्रामुख्याने आज आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचाच वापर ऑनलाईन व्यवहारामध्ये
त्या ठिकाणी होत असतो. किंवा नेट बँकिंगचं अगोदर आपण म्हटलं, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याचा वापर प्रामुख्याने अधिक प्रमाणामध्ये ऑनलाईन व्यवहार करत असताना ग्राहक करत असतो. तर डिजिटल कॅश किंवा डिजिटल रोख. आता डिजिटल कॅश हा खरा वास्तवात पैसा नाही आहे, व्हर्च्युअल कॅश आहे. इलेक्ट्रॉनिक चलनाचा एक प्रकार आहे की ज्याचं अस्तित्व केवळ सायबरमध्ये आहे, सायबर स्पेसमध्ये. याचं अस्तित्व केवळ सायबर स्पेसमध्ये आहे. डिजिटल रोख वास्तवात नसतं, परंतु खऱ्या चलनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये मात्र निश्चित आहे. सर्वसामान्यपणे आपण थोडक्यामध्ये वरील पद्धत पाहिली तर गोळाबेरीज करता या सर्वांमध्ये व्यवहाराची माहिती ही मुख्य भूमिका बजावते. माहिती जी आहे, माहिती त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. माहितीचं आदान प्रदान परंपरागत असो किंवा ऑनलाईन व्यवहार असो, या दोघांतही करावं लागतं. परंतु परंपरागत व्यवसायाशी तुलना करता इंटरनेटद्वारे केले गेलेले व्यवहार जास्त सोपे असतात. कारण परंपरागत व्यवसाय करताना प्रवासासाठी लागणारा वेळ आहे, वाटाघाटी आहे, मुद्दा पटवून देणं, दोन्ही पक्षांना आदान प्रदान, संवादासाठी समोरासमोर असणं, यामध्ये बराच वेळ जातो. या सर्व प्रक्रिया अधिक वेळ खाऊ असते. परंतु ऑनलाईन व्यवहारामध्ये मात्र आपण तर वस्तू शोधणं याच्यामध्ये फार तर वेळ लागतो. पण एकदा वस्तू आपण निवड केली की त्या ठिकाणी व्यवहार व्हायला जास्त वेळ लागत नाही. अर्थात प्रत्यक्ष वस्तू मिळायला मात्र पुढे 2-4 दिवस त्या ठिकाणी जाऊ शकतात. शेवटचा टप्पा तिथे आहे. तिसरा टप्पा म्हणजे विक्री केल्यानंतर किंवा पेमेंट केल्यानंतर सुद्धा वस्तू पोहोचण्याची अवस्था. पेमेंट केल्यानंतर प्रत्यक्ष ग्राहकाला वस्तूची पोच देणं, विक्रेता ग्राहकाला त्याच्या पत्त्यावरती जो ईमेल ID किंवा त्याचा मोबाईल नंबर आहे, त्याचा ॲड्रेस आहे, त्या ॲड्रेसवरती डिलिव्हरी बॉयज मार्फत 3 ते 4 दिवसामध्ये, सर्वसाधारणपणे स्थानिक जर असेल तर 24 तासाच्या आतच त्याने पेमेंट करावं असं म्हटलेलं आहे. जास्त लाभ असेल तर 72 तास, म्हणजे 3 ते 4 दिवस जास्त असतं आपल्याला त्या ठिकाणी सर्वसामान्य कुठल्याही वस्तू ग्राहकाला घरपोच त्या ठिकाणी होत असतात. ऑनलाईन व्यवहारासाठी आवश्यक असणारी माहिती नियम अटीसह पुरवली जाते आणि या उल्लेखलेल्या बऱ्याचशा समस्येपासून मुक्त असतात. म्हणून ऑनलाईन व्यवहार परंपरागत व्यवसायापेक्षा अधिक सोपे आणि परिणामकारक असतात, परिणाम देणारे असतात किंवा परिणामकारक असतात. त्यामध्ये आपण परत एक परंपरागत खरेदी आणि विक्री आणि ऑनलाईन खरेदी विक्री, एक थोडक्यात तिथे आपण एक चार्ट दिलेला आहे. परंपरागत खरेदी विक्रीमध्ये खरेदीदार विक्रेत्याची पहिली निवड करतो. खरेदीदार खरेदी करण्यासाठी वस्तूंची परत निवड करतो. खरेदीदार किमतीवर आणि नियम अटी वाटाघाटी करतो. विक्रेत्याकडून मालाची प्रत्यक्ष विक्री, खरेदी केलेल्या वस्तूसाठी पेमेंट करणं किंवा शोधन करणं, नियम व अटीनुसार माल पोच करणं आणि माल विक्रीनंतरच्या हालचाली ह्या पारंपरिक पद्धतीमध्ये आहे, पारंपरिक खरेदी विक्री. ऑनलाईनमध्ये मात्र ऑनलाईन खरेदी विक्रीमध्ये इथे मग असं म्हटलं की खरेदीदार इंटरनेटवरती माहिती घेतो, माहिती सर्च करतो, आपण म्हटलेलं आहे, विविध प्रकारच्या वेबसाईट पाहतो आणि मग जी संस्था आहे, जी लिंक आहे, वेबसाईट आहे, ती वेबसाईट उघडून त्या विक्रेत्याची ग्राहक त्या संभाव्य विक्रेत्याची वेबसाईट सिलेक्ट करतो, म्हणजे विक्रेत्याची निवड करतो, विक्री संस्थेची निवड करतो आणि विक्री संस्थेची निवड केल्यानंतर ज्या वस्तूंची खरेदी करायची आहे त्या वस्तूंची निवड करतो. अटी नियमाचं आकलन करणं म्हणजे माहिती घेणं, त्याची तुलना करणं, आकलन करण्याचा अर्थ तुलना करणं आणि त्यावरून वस्तूची योग्य ती निवड करणं आणि योग्य वाटल्यास ऑनलाईन मी त्या वस्तू सिलेक्ट करतो, शॉपिंग कार्टमध्ये टाकतो. शॉपिंग कार्टमध्ये टाकल्यानंतर कन्फर्म केल्यानंतर मग असे म्हटलं तसं त्याची किंमत एकूण असते, किंमत दिसते आपल्याला आणि पे म्हटल्यानंतर पेमेंट मेथड येते. शोधन योग्य वाटल्यास ऑनलाईन पेमेंट करावं लागतं, शोधन करतो आणि मग वस्तूंच्या माल पोचते करण्याबाबत आणि विक्रीनंतरच्या बाबतीत माहिती मिळवते. म्हणजे आपण हे सर्व झाल्यानंतर लगेच तुम्हाला मेसेज येतो, म्हणजे तुमची ऑर्डर या ठिकाणी मिळालेली आहे आणि तुमच्या या वस्तू एक विशिष्ट मुदत, या विशिष्ट तारखेला एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी,
या विशेष तारखेला तुम्हाला त्या वस्तू घरपोच मिळतील किंवा डिलिव्हर केल्या जातील अशा प्रकारचा मेसेजही त्या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब विदिन अ मिनिट, 1 मिनिटाच्या आतच तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येत असतो. आणि अशा प्रकारे ऑनलाईन व्यवहाराची कार्यपद्धती थोडक्यामध्ये आपल्याला स्पष्ट करता येईल. आता याचे ऑनलाईन व्यवहाराचे फायदे किंवा तोटे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्स.